बातमीपत्राला सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। गुरुवारी पहाटे फिरायला गेलेल्या 10 ते 12 वयोगटातील 6 मुलांना भरधाव ट्रकनं धडक दिली। यात 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। गुरुवारी पहाटेच्या सुमारास नागपूर गडचिरोली हायवेवर हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार काटली गावातील 6 मुलं गुरुवारी पहाटे नागपूर हायवेवर फिरायला निघाले। हायवेवरील एका पुलाजवळ रस्त्याच्या कडेला उभे असताना गडचिरोलीच्या दिशेनं आरमोरीकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव ट्रकनं मुलांना जोरदार धडक दिली। या तिघांचा मृत्यू झाला, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू जागीच झाला तर एकाचा मृत्यू उपचारादरम्यान झाला, तर 3 मुलं गंभीर जखमी असून त्यांच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। या मोठ्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गावातील नागरिकांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, तर घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रकसहित फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे। मात्र भल्या पहाटे घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे।